हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघूया प्रेपोजिशन. जर मुलं ही फर्स्ट, सेकंड किंवा सिनियर के जीला असेल तर असे कुठले बेसिक प्रेपोजिशन आहेत जे मुलांना माहिती असायला पाहिजे. प्रेपोजिशन ही खूप आहेत, पण जास्तीत जास्त शिकवण्यापेक्षा कमीत कमी शिकवून पण त्यातल्या त्यात त्यांना गोंधळ उडाला नाही पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये कन्फ्युजन राहिलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचे प्रेपोजिशन आपल्याला मुलांना शिकवलं पाहिजे. तर मोस्टली आपण बघतो की मुलांचा जो गोंधळ उडत असतो ते या प्रिपोजिशनमध्ये आहे. ऑन, अबाव आणि ओव्हर. आता ऑन, अबाव आणि ओव्हर तर हे कशासाठी यूज केल्या जातात? ऑन आपल्याला माहिती आहे की ऑन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट सरफेसला टच होत असेल तर आपण त्याला ऑनमध्ये हे करत असतो. जसं आता हा टेबल आहे आणि ह्या टेबलवरती हा फ्लावर पॉट ठेवलेला आहे, तर हा टेबलला टच होतोय, तर आपण याला म्हणणार की ऑन द टेबल. द फ्लावर पॉट इज ऑन द टेबल. तर हे सिम्पल आहे, हे मुलांना समजतं आणि यामध्ये मुलांचा गोंधळ उडत नाही. मग सेम तशाच पद्धतीने अबाव आणि ओव्हर हे सुद्धा वापरले जाते. अबाव आणि ओव्हर. मग याचा उपयोग काय हे मुलांना कसं समजून सांगू शकतो आपण? आता बघा, ओव्हर म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूवरून ती वस्तू क्रॉस होतोय. सपोज आता हा बॉल आहे, याच्यावरून जर एखादी वस्तू क्रॉस होते, मूवमेंट होतीये, टच होत नाहीये सरफेसला, बॉलला टच होत नाहीये, मूवमेंट होतीये, क्रॉस होतीये, तर त्याला आपण म्हणूया ओव्हर. ठीक आहे. आणि आता सपोज हा टेबल आहे, आता आपण याला टेबल पकडून चालतोय आणि याच्यावरती जर एखादी गोष्ट ठेवलेली आहे, कॉन्स्टंट आहे, मूवमेंट होत नाही आहे. इथे एखादी गोष्ट आहे, ती कॉन्स्टंट आहे, मूवमेंट होत नाही आहे आणि टचसुद्धा होत नाही आहे, तर त्याला आपण म्हणूया की अबाव. ठीक आहे. सपोज आता एखादा डोअर आहे, डोअरच्या वरती एखादी गोष्ट, घडी वगैरे असेल, तर ती घडी काय आहे, वरच्या बाजूला आहे आणि ती कॉन्स्टंट आहे, ती हलत नाही आहे, मूवमेंट होत नाही आहे. जसे इथे मूवमेंट होतीये, तर याला आपण म्हणूया की ओव्हर. इथे कॉन्स्टंट राहणार आहे, तर मग त्याला आपण अबोव यूज करणार. जर सरफेसला टच होते तर त्याला आपण ऑन यूज करणार. सो हे काही सिम्पल आहेत ज्याच्यामध्ये मुलांचं फार कन्फ्युजन होतं. तर आपण काही एक्सरसाइज बघूया. हे बघा, आपण ना एक्सरसाइज थ्रू मुलांना आपण कसं समजून सांगू शकतो ते बघूयात, म्हणजे चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं समजेल तुम्हाला. आता बघा, इथे फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल प्रपोजिशन्स. काही प्रपोजिशन्स इथे दिलेले आहेत. आता इथे एक मंकी आहे जो उलटा लटकलेला आहे. आता इथे बघा, उलटा लटकलेला आहे म्हणजे त्याचं जे तोंड आहे ते जमिनीच्या दिशेला आहे आणि पाय त्याने वरच्या दिशेला, झाडाला त्याने हे केलेलं आहे. द मंकी इज हँगिंग, फिल इन द ब्लँक्स ऑन द ब्रांच. आता इथे एक शब्द आहे, प्रिपोजिशन आहे अपसाइड डाऊन. या पोझिशनला म्हणतात अपसाइड डाऊन. तर इथे येणार द मंकी इज हँगिंग अपसाइड डाऊन ऑन द ब्रांच. नेक्स्ट, द रॅबिट इज फिल इन द ब्लँक्स द बॉक्स. या पोझिशनला म्हणणार की रॅबिट कुठे आहे, आतमध्ये आहे, बॉक्सच्या आतमध्ये आहे. द रॅबिट इज इन द बॉक्स. थर्ड बघा, भुवन जम्प, फिल इन द ब्लँक्स द स्टोन. भुवन जम्प ओव्हर द स्टोन. मी आधी सांगितलं होतं की ओव्हर म्हणजे काय होतोय की तो इथे स्टोन आहे आणि तो स्टोनच्या वरच्या बाजूने काय करतोय, जम्प करतोय, म्हणजे इथे मूवमेंट होताना दिसतीये. ठीक आहे. तर काय होणार, भुवन जम्प ओव्हर द स्टोन. नेक्स्ट, वी एंटर्ड द हाऊस, फिल इन द ब्लँक्स द बॅक डोअर. आता इथे तुम्हाला दिसते की काही मुलं आतमध्ये येत आहे, पण कुठून येत आहे, मागच्या दरवाजातून आतमध्ये आलेले, मागच्या दारातून ते आतमध्ये आलेले. तर वी एंटर्ड द हाऊस थ्रू द बॅक डोअर. थ्रू द म्हणजे या दारातून ते आतमध्ये आलेले, म्हणून थ्रू द बॅक डोअर. प्रिया इज स्टँडिंग, फिल इन द ब्लँक्स अ ट्री. प्रिया ही कुठे उभी आहे, झाडाच्या जवळ उभी आहे, म्हणजे नियर. प्रिया इज स्टँडिंग नियर अ ट्री. नेक्स्ट बघा, मिसेस सिंग इज सिटिंग द चेअर. आता आपल्याला इथे समजेल की मिसेस सिंग जी आहे ती चेअरवर बसलेली आहे, म्हणजे ती काय झालेली आहे, सरफेसला टच होऊन ती बसलेली आहे. मग आपण काय म्हणणार की मिसेस सिंग इज सिटिंग ऑन द चेअर. मिसेस सिंग ही काय झालेली आहे, चेअरवरती बसलेली आहे. नेक्स्ट आहे, वनिता लुक्ड द बॅग.
वनिता काय करतीये, स्वतःच्या बॅगमध्ये चेक करतीये. काय चेक करतीये वनिता, तर वनिता लुक्ड इनसाइड द बॅग. वनिता बॅगच्या आतमध्ये चेक करती आहे. नेक्स्ट आहे 8. द फेन्स इज द ट्री. फेन्स काय आहे, फेन्स म्हणजे हे कुंपण. कुंपण काय आहे, झाडाच्या पाठीमागे आहे, म्हणजे बिहाइंड अ ट्री. तर आपण काय म्हणणार त्याला, तर आपण म्हणूया की द फेन्स इज बिहाइंड द ट्री. सो आता इथे प्रेपोजिशनचा आपण काही अर्थ समजून घेऊया. इनसाइड म्हणजे आतमध्ये, बिहाइंड म्हणजे पाठीमागे, च्या पाठीमागे, नियर म्हणजे जवळ, थ्रू म्हणजे च्या आत येणे किंवा च्या आतून येणे, इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वरती, ओव्हरचं मी आधी समजून सांगितलं. अपसाइड डाऊन म्हणजे उलट्या साईडने लटकणे किंवा उलट्या साईडने जे असते ती भाषा. तर हे झाले बेसिक प्रेपोजिशन जे मुलांना माहिती असायला पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.